लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कोठा कोळीतील पांधन रस्त्यावर भ्रष्टाचार, काम न करताच बिले उचलल्याचा ग्रामस्थांचा आरोप। 8 वर्षांपासून रस्ता रखडला, चौकशी व तातडीने काम पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी। बातमी भोकरदनीतून। कोठा कोळी येथील पांधन रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 2022 मध्ये मंजूर झालेल्या नारायणगिरी बाबा मंदिरासमोरील पांधन रस्ता 2025 पर्यंतही न झाल्याने गावकरी संतप्त झाले आहेत। ग्रामीण व आदिवासी बहुल भाग असल्याने अनेक शेतकरी शेतातच राहतात, त्यामुळे मुलांना शाळेत जाताना चिखल तुडवत जावे लागते। एखादा रुग्ण सिरियस असला तर दवाखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, तर शेतीमाल बाजारात नेण्यासाठी वाहने चिखलातूनच अडकून बसतात। या समस्यांवर उपाय म्हणून मंजूर झालेल्या रस्त्यांचं काम आजही सुरू नसल्याने ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायतवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की काम न करता बिले उचलली गेली, त्यामुळे गावात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। या प्रकरणी ग्रामस्थांनी तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत वारंवार मागण्या केल्या असून पंचायत समितीने पंचनामा केला आहे, तरी देखील आजवर कोणतीही कारवाई झाली नाही। याबद्दल ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत। ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे की सदरील पांधन रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करावी आणि गेल्या 8 वर्षांपासून रखडलेला रस्ता शासनाने तात्काळ करून द्यावा। मागणी मान्य न झाल्यास शेतकरी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। सदर मागणी करणाऱ्यांमध्ये अनिल तुकाराम सोनवणे, सुरेश सोनवणे, संतोष सोनवणे, गजानन सुरडकर, विकास सुरडकर, राजू वराडे, पवन बावस्कर, प्रशांत सोनवणे, तेजराव सोनवणे, गणेश सोनवणे, धोंडीराम वराडे यांचा समावेश आहे। कोठा कोळी येथील आजी तक्रार देत आहे रस्त्याविषयी। काय नाव? जनाबाई सांगा। जनाबाई अंदाज सुरडकर, अनार कोळी कोठा। बर, काय म्हणायचं आजी आपल्याला? रस्त्यापैकी रस्ता पाहिजे। मी रस्त्यात पडलो 2-3 ठिकाणी, टोंगण मुलडे, पाय मुलडे, मग हे पाय मुलडेली। चालता चालता इथल्याला गावतो, कोणी कोणाचं नाही, इकडे पाठ नाही येऊन सनी। हे गाव आहे कोळी, पण मग पाऊस नेले ना। किती सांगणी करू शाळेची आपल्या इथे रस्त्याची? गंज झाली 20-25 वर्ष असं। 20-25 वर्षापासून पांधन रस्त्याची मागणी करू राहिली। हा, रस्ताच नाही देऊ राहिली। पावसाळ्यात फार त्रास होत असेल मग तुम्हाला चिखल झाल्यानंतर? चिखल झाला लगे आणमानीतला गारा जातो आम्ही, चालता चेतनी बदाबद पडतो, लुगडे पाये भरते इथं। बरोबर आहे। शाळेतले मुलं याला त्रास होत असेल ना? शाळेतले मुलं मनुष्य अडचण, जाळ्या जुळ्या लहान येणं अडचण होती, तसेच वापरतो आम्ही। हनुमान दही निले वाणी लगे कोणी सांगून द्या, हात जोडून येणं ती की आमचं एवढं काम करून द्या। बरोबर आहे। हात जोडून येणं ती साहेबाईला म्हणा एवढं काम करा। ही जनाबाई आनंदा सुरडकर बोलते। बरं, काय पाहिजे तुम्हाला? रस्ता पांधन रस्ता आहे ना? रस्ता पाहिजे। बरं, फक्त आम्हाला काहीच नको रस्ता। मग 10 एकर तळ्यात गेलं तर आम्ही अडवलं नाही। 10 एकर वावर तळ्यात जायले मग बरं, तर मयाला काही रुपया द्याला नाही ना, अडवलं बी नाही। इतकं वावर आहे म्हणजे अडवायच्या रस्ते नाही हे करत्या। हे रस्ता अडवला ना पाहिजे कोणा, तर माणसं आनंदीच रस्ता करून काय चालला 10 वर्षाचा रस्ता करायला गेले की चाललं, रस्ता नाही होत, चाललं रस्ता होत नाही। मग आमचे माणसं दैनी उराल्या ना, मिरच्या पेरा, माल काढा, येता येत नाही, मनुष्य पैसे घेत्या लोक, टारकावाले, ट्रॅक्टरवाले फसत्या ट्रॅक्टर। मग आता तुमचं काय मागणी? फक्त पांधन रस्ता झाला पाहिजे काय? पाणी ना रस्ता झाला पाहिजे। बरं, हा, एवढं मागणं आहे साहेबाला म्हणा। बरं। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी राजू शहा, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.